नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। शाळेमध्ये मुलींसाठी सोयी सुविधा न पुरवल्यास शाळेला ताला ठोकू, युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांचा इशारा। विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट। आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील शाळेमध्ये सोयी सुविधा न पुरवल्यास शाळेला ताला ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला। सविस्तर असे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या शाळेमध्ये मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार होत आहेत। या सर्व बाबींचा निषेध सुद्धा सर्व स्तरातून होत असून शाळा समित्यांमध्ये शाळा मान्यता देतेवेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना उदाहरणार्थ शौचालय, बाथरूम व सध्याच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे व इतर सोयी सुविधांमुळे शाळांना मान्यता मिळते। याचा अर्थ शाळेमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत असा होतो। अशा घटना दर्यापूरमध्ये होऊ नये याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी दर्यापूर यांचे कार्यालय गाठून त्यांना शाळा प्रमुखांची मीटिंग घेऊन तात्काळ वरील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आदेश करावा असे सांगितले। या सोयी सुविधा उपलब्ध न केल्यास शाळांना 7 दिवसानंतर आम्ही ताला ठोकू व होणाऱ्या नुकसानास गटविकास अधिकारी व पंचायत समिती दर्यापूर व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा दिला। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ अलका निलेश पारडे, शिवसेना दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्लेकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रतीक राऊत, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर वडतकर, युवासेना तालुका प्रमुख सागर गिरहे, महिला आघाडी तालुका प्रमुख गीताताई अढाऊ, शिवसहकार सेना माजी तालुका प्रमुख विजय अढाऊ, युवासेना शहर प्रमुख रोहित बायस्कर, युवासेना तालुका समन्वयक भरत हिंगणीकर, युवासेना तालुका सरचिटणीस धनंजय पवार, शिवसेना दर्यापूर उपशहर प्रमुख निलेश पारडे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख शालिनीताई विलास गिरे, शारदाताई बंडू गावंडे, विनाताई कडू, लताताई गवळी, अर्चनाताई नंदू पखाले, महिला आघाडी शहर प्रमुख सुनंदाताई सावरकर, शरद आठवले, संदीप धर्माळे, आशिष लायडे, विलास गिरे, शुभम विल्लेकर, आकाश जवळकार, रवींद्र सोळंके, ऋत्विक मानकर, नदीम शहा, धनंजय धनोकार, मंगेश बोरकर, भारत सावरकर तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। तुलना लागलेला CCTV काही CCTV फक्त शो साईड लावले आहेत, पण त्या CCTVचा कॅम्प्युटर जागेवर नाहीये। ते जमा कुठं होते काहीच माहित नाही। तो केंद्रप्रमुख कधीच शौचालय पाहत नाही, तो केंद्रप्रमुख कधीच बाथरूम पाहत नाही, नीटनेटकी आहे नाही आहे किंवा इथं आहे नाही आहे। तो केंद्रप्रमुख जाते, चहा पाणी नाश्ता करते, आपला भत्ता मांडवा बसला आहे। आज जर आपण या स्टेजवर लक्ष दिलं नाही, उद्याच्या काय याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहता शांततेच्या मार्गाने अल्टिमेट नाही झाला तर मग आम्ही आंदोलन करत मग आम्ही तुमच्याकडे येणार नाही। आम्ही कोणत्याही शाळेत डायरेक्ट व्हिजिट मारू, डायरेक्ट जर आम्हाला ह्या सुविधा दिसल्या आम्ही डायरेक्ट शाळेत ताला ठोकू म्हणजे ठोकू।